नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सोनवणे स्टोरीलँड या यूट्यूब चॅनलवर. चला तर ऐकूया आजची स्टोरी. जुन्या काळातील गोष्ट आहे. शेठजी आपला व्यवसाय करत असतात आणि व्यवसायामध्ये त्यांचा नोकर असतो. तो त्यांना खूप मदत करत असतो. दोघांचे रिलेशनसुद्धा एकदम चांगले असते आणि व्यवसाय पण चांगला चाललेला असतो शेठजींचा. एके दिवशी नोकरच्या मनामध्ये देवाचं दर्शन घेण्याचा विचार येतो. तो शेठजीला विचारतो की मी जगन्नाथपुरीला देवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे, मला सुट्टी मिळेल का? मग शेठजी म्हणतात, अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे, सुट्टी मिळेल की, कारण मला बिझनेस करत असल्यामुळे मी कुठल्याही देवाला गेलो नाही, पण तुझ्यामार्फत देवाला तर जाऊन येईल. हे माझे 100 रुपये घे आणि देवाला दान कर आणि तुला मी 4-5 दिवस सुट्ट्या देतो. नोकर सुट्टी घेऊन जगन्नाथपुरी निघायला सुरुवात करतो. जुन्या काळात असल्यामुळे त्या काळी कोणतीही वाहने नसायची, त्यामुळे नोकरसुद्धा पायीच प्रवास चालू करतो. शेठजीने दिलेले 100 रुपये घेऊन तो जात असतो. मग जाताना संत महात्मा श्रीहरीचे नाव घेत चाललेले असतात. काही पुढे असतात, काही मागे असतात, बरोबर असतात. मग नोकर एका साईडला बघतो तर तिथे त्याला काही संत महात्मा बसलेले दिसतात. त्याला वाटते की हे संत महात्मा खूप भुकावलेले दिसतात, काही खाल्ले नाही. मग आपल्याला जे शेठजीने 100 रुपये दिलेले आहे त्याचंच आपण या संत महात्मांना अन्नाची व्यवस्था करून देऊया, जेवण करून देऊया. आणि शेठजीने विचारले तर पैशाचं काय केले, तर आपण त्यांना सांगूया की पैसे मी दान केले. मग 98 रुपयेचा उपयोग करून त्या संत महात्मांना नोकर जेवणाची व्यवस्था करतो आणि जेवण घालतो. आणि शेवटी 2 रुपये उरलेले असतात. जेव्हा तो जगन्नाथपुरीमध्ये जातो तेव्हा 2 रुपये ते दान करतो आणि परतीचा प्रवासला लागतो. मग परतीच्या प्रवासला येताना त्याच्या मनामध्ये एकच विचार चालू असतो की शेठजी आल्यावर काय म्हणणार, पैशाचं काय केलं. मग आपण सांगायचं पैसे दान केले. मग शेठजी झोपलेले असतात तेव्हा त्यांच्या स्वप्नात श्री जगन्नाथपुरीचे देव येतात आणि म्हणतात, तू जे मला 98 रुपये दिलेस ते मला प्राप्त झाले. मग शेठजी एकदम उठतात, दचकून उठतात की मी तर नोकरला 100 रुपये दिले पण 98 रुपये दान झाले असे आले. 2 रुपयेच काय केले नोकरने? नोकर काय आजारी पडला नसेल, त्यासाठी खर्च केला असेल. एकदम काय एवढी परिस्थिती आली की 2 रुपये त्याला खर्च करावे लागले. मग नोकर 2-3 दिवसानंतर शेठजीकडे येतो. शेठजीचा कसा झाला प्रवास? नोकर म्हणतो एकदम मस्त झाला प्रवास. तो मी पैसे दिलेले त्याचं काय केलास? नोकर म्हणतो मी ते दान केले. मग 98 रुपयेच दान केला, 2 रुपयेच काय केलास? नोकर म्हणतो, शेठजी तुम्हाला हे कसं माहीत? आश्चर्यचकित सगळं विचारतो. शेठजी म्हणतात की माझ्या स्वप्नात श्रीनाथ जगतपुरीचे देव आले होते आणि ते मला सांगितले की 98 रुपये दान केले, 2 रुपयेच काय केले, त्यामुळे मी त्याला विचारलं. मग नोकर पूर्ण घडलेली हकीकत सांगतो की मी 98 रुपयाचे पूर्ण संत महात्मांना अन्नदान केले, त्यांना जेवणाची व्यवस्था केली आणि फक्त 2 रुपयेच दान केले होते. म्हणजे मित्रांनो, तात्पर्य असं की अन्नदान आणि एखाद्या माणसाला केलेली मदत हेच देवाचे दान आहे. ते देवाला जास्त आवडते. त्यामुळे तुम्हीसुद्धा अन्नदान करा, लोकांची मदत करा आणि लोकांना खुश ठेवा आणि आपला आनंद सगळ्यामध्ये वाटत जावा. कशी वाटली आजची स्टोरी? आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटणार आहे पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.